बढ़ेगी और पक्का पक्का। आप देख लो आवक अभी थोड़े कम भी हो रहे हैं। अभी 250 में 300 में चालू आए ना कल। किसान अभी सब होशर हो गए। अरे 350 में आए ना लोकल मार्केट बढ़ रही है, बढ़ेगी। क्या बोलती पब्लिक। नमस्कार मंडळी, आज 28 ऑगस्ट 2025 आपण आलेलो आहे पिंपळगाव बसमध्ये येथील टोमॅटो मार्केटमध्ये। तुम्ही बघू शकता आता फक्त 2च लाईन लागलेले आहेत, अजून काही एवढी आवक झालेली नाही। आता आजचा भाव काय आहे ते आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की जी काही आवक आहे ती आता एक स्थिर लेवलला आलेली आहे, कारण की पहिले अचानक माल वाढून जायचा किंवा कमी व्हायचा। आता वेळेनुसार तुम्ही बघू शकता फक्त 2च लाईनी लागल्या आहे। काल तर नाही, काल पण हीच परिस्थिती होती। परवाच्या दिवशी अशा वेळेला साधारणतः 3 ते 4 लाईन लागलेल्या होत्या, आता 2च लाईन। चला आता मग आता आपण आपला व्हिडिओ बघायला जाऊ। हो, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हरायटीज बघायला भेटेल। त्यानंतर तुम्हाला जो काही बाजार भाव असणार आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। कोण काय घेतंय, लोकलवाले काय घेताय, गोटेवाले काय घेताय, एक्सपोर्टवाले काय घेताय, सगळ्या तुम्हाला भाव एकंदरीत या व्हिडिओमध्ये कळणार आहे। त्यासाठी हा पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, त्याच्याने आमचं मनोबल हे नक्कीच वाढणार आहे। धन्यवाद। नमस्कार दादा। नमस्कार। कुठून आले? झोपळून आले। किती तोडा आहे आपलं? 11 तोडा आहे। माल मीडियम पण झालेला आहे थोडासा। काय मागितलं? 11 पर्यंत 311। काय अपेक्षा तुमची? तीच अजून 10-20-50 वाढलेत। नमस्कार सर जी। नमस्कार। आपका फर्म का नाम बताइए। AKS। आपकी खरीदी कहाँ तक है? 350। अच्छा, 350 तक है। आज भाव में थोड़ा अच्छा लगता है, आज स्टेबल वगैरह ऐसे ही रहेगा। नमस्कार। नाव काय दादा? सुदर्शन जाधव। गाव खेटाळे। काय मागितलं दादा? 350 रुपये। 350 मागितलं। कोणी मागितलं? लोकलवाल्याने मागितलं की लोकल वाले? मित्रांनो हा बघा माल बघू शकता तुम्ही। किती तोडा दादा? हा 14 तोडा। नवीनच नाव कुठे? हो नवीनच। आता किती वर राहिले माल साधारण? 80 कॅरेट आहे। 80। बरं, याच्या मागचं पुढे आहे किती कॅरेट आलेले? 60 कॅरेट होते। 60 कॅरेट होते, म्हणजे थोडंफार वाढ राहिले। आता नेक्स्ट जो पुढे असणार आहे तुमचा ते साधारण 100 पर्यंत जाणारच। 100-100 जाणे का? अच्छा, म्हणजे आपली पिकं पुरेपूर भरून जाईल। 100। पावडर वगैरे व्यवस्थित चालू आहे? हो एकदम टोटल छान। आणि वाटतंय तुम्हाला भाव वाढणार आहे तर पावडर वगैरे चालूच राहू द्या। हो अपेक्षित आहे ते, मग प्लॉटला औषध आहे चालूच कंटिन्यू। आता बरं हा 350 मागितलं, तुमची अपेक्षा काय? 5-25-50 रुपये वाढले पाहिजे, म्हणजे होऊन जात आपल्याला। 350 मागितलं। हो धन्यवाद। संगमनेरी खेरवाडी। खेरवाडीचे किती तोडा आहे का? 6 तोडा आहे, म्हणजे मला आपला ऍव्हरेज मीडियम झालेला। अरे म्हणूनच लावलेली का? काय मागितलं कोणी? आताच एवढे झाले का? ठीक आहे, चालेल, धन्यवाद। हो, मागितलेच नाही का? म्हणजे बोलण्यात धरून बसले। अच्छा, म्हणजे आता साधारण 2:30 वाजत आलेले, मार्केट खोलायला पाहिजे। बरोबर। कोणी काय मागितलं? अजून कोणी काय मागितलं? कुठला माल आहे? बोलवले माझ्या मार्केट खोलेल नाही, रानवडचा आहे। रानवडीचे? काय कोणत्या व्हरायटी लावलंय? आर्यमान व्यतिरिक्त अजून दुसरी काही? आर्यमान। किती तोडा आहे? आज 3रा तोडा आहे, म्हणजे नवीनच लागवड? नवीन। धन्यवाद दादा। मीडियम माल 300 रुपये। 300 रुपये फरक पडला बरं का? बघू शकता तुम्ही आवक मध्ये पण चांगले माल 350। हे शेतकरी पण माल व्यवस्थित आता वाटतं तुम्हाला माल व्यवस्थित वाढेल बाजार वाढेल, नक्की वाढेल। काय मागितलं तुम्ही आता? मीडियम 300, चांगला असेल 350। कोणा दादांचा माल आहे? किशोर पगार। नमस्कार दादा। नमस्कार। नाव काय तुमचं? किशोर पगार। गाव? खडकोजर। किती तोडा आहे आपला? हा 15 तोडा। 15 तोडा। मित्रांनो माल बघू शकतो तुम्ही, ऍव्हरेज मीडियम झालेला आहे। 2 वक्कल आहे का एकच वक्कल आहे? एकच वक्कल आहे, बघू शकता तुम्ही। मीडियम माल है, एवरेज माल है। धन्यवाद। तो उधर एक्सपोर्ट के जगह पे नहीं खड़े, स्पॉट पे खड़े नहीं आज? एक्सपोर्ट का भी चालू है, 411 रुपए चालू है। 411 की पहुंच जाता है सब लोगों की चालू है? सब लोगों की 411। कल भी यही थी? कल भी यही थी 404। आज आवक थोड़ी कम है, आपको क्या लगता है भाव में बढ़े होगी क्या? इतना नहीं, अभी माल आने पे है, अभी 3-2:30 बजे है, अभी 2:30 बजे, तो अभी 4 बजे तक माल बहुत आएगा। कल इतने टाइम में तो ज्यादा माल आया था, 3 या 4 गली थी। ये अब माल और आएगा भी आएगा। क्या आपको क्या लगता है कभी आवक तो कम होगी तो भाव बढ़ सकता है?
आज कम होगी तो जब ही बढ़ेगा भाव। बढ़ेगा अभी, ना? अभी तो है ना, आवत है ना, बढ़ने पे ही अभी है। किसान होशियार हो गए हाँ। किसान होशियार हो गए। अभी माल अच्छे ला रहे, आपका एक्सपोर्ट चालू हो गया, एक्सपोर्ट चालू अभी हो चुन गया। चुन के ला रहे हैं माल। ये- तो बाबा आपको बढ़ाना ही पड़ेगा, हाँ, बढ़ाना पड़ेगा, आगे मार्केट बढ़ेगा तो हम भी बढ़ाएंगे। हाँ 100% बढ़ना चाहिए। हाँ, बढ़ना आपको चाहिए। मिलेगा तो किसानों को मिलेगा। हाँ, बढ़ा सबको मिलेगा, तेजी में सबको मिलता है। हाँ, मिलना ही चाहिए। हाँ। धन्यवाद सर जी. हे आपले होते, आपले अमरवाले होते, एफसी वाले होते आणि नाव एकदम गाजलेले आहे. अमर ते तुम्ही म्हणत होते आतापर्यंत बंद काय आहे, ते आलेले निश्चितच भाव पण चांगला वाढणार आहे आता. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता डबल एम चे आपले संचालक आलेले, एक्सपोर्टचा माल बघता येते. शोधतोय आपण आता. सुरुवात आता 1 ते 1.5 मिनिटाचा आपलं थोडं व्हिडिओ राहणार, आपण बघू त्यांना काय मागते काय नाही. क्या चालू है? 400 अगर रुपए बढ़िया माल स्पॉट। अच्छा अच्छा, और 8-10 दिन के बाद मार्केट बढ़ेगी और पक्का पक्का। आप देख लो. हाँ, वो कभी थोड़े कम भी हो अब रहे तो हैं. अभी 250 में 300 में चालू आए ना कल। किसान अभी सब होशियार हो गए. अरे 350 में आए ना लोकल मार्केट। हाँ, मार्केट बढ़ रही है। बढ़ेगे ना? हाँ पक्का पक्का. हाँ कितना चला मंडळी, आता बघू आपण डबल एम वाले काय मागता काय नाही. बोलवले आता त्यांना एका शेतकऱ्यांनी, त्यांचा माल बघू, ते काय भाव लावतात ते पण बघू आपण. चला चला चला. वा 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 वा, बना चांगला माल आहे बघा, एक्सपोर्ट माल आहे. बघू शकता तुम्ही. नहीं, 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 जो भाव होगा वही बताइए, गलत मत बताइए. जो भाव हाँ, जो भाव होगा वही बताइए, गलत मत बताइए. 411 बघू शकता मित्रांनो, एक्सपोर्ट 411 मागताय. चला पटकन चला। ओके चला. वाले 60-70 रुपये आपल्या इकडून 60-70 ची पावती द्यायची, त्याच्यापेक्षा कमी जातात. अहो, पावती देण्यात मग तुला 10-20 कमी होते तिकडे आता. आपल्याच खाड्यात मग तुम्हाला मोकळं सांगितलं मी, तुम्हाला बिगर पावती. हा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पावती असो नसो 350 रुपयात खाली होईल. तुम्हाला माहिती आहे आपला शब्द तो शब्द राहतो. 20 रुपये जे आहे ते प्रत्येकाचं, ते प्रत्येकासाठी मी दिली का तुम्हाला पावती. माझं मोकळं काम राहतं का, इथून जे भाव द्यायचं ते कसली खरेदी चालू शकतात? गुवाहाटी चालू गुवाहाटी चालू. काय मागते गुवाहाटी? 350 ते 450. बांगलावर 400-450 रुपये. बांगलावाले तर अजून काय पावती देऊन देऊ राहिले 400-400. देऊ राहिले का? ठीक आहे. धन्यवाद. कुठून आले? निफाडवरून आले. माल पूर्ण आर्यमानच आहे का? सगळं आरे सगळं आर्यमान आहे. आणि अजून काही इतर लागवड काही लावेल की चौऱ्याहत्तर वगैरे काही? नाही, काही सगळं वगैरे सगळं आरे सगळं हाच लावलेला आहे. किती तोडा आहे आपला? तिसरा तोडा आहे, म्हणजे नवीन लागवड आहे आपली. नवीन किती झाडं लावले? 6,500-7,000 आहे. 6,500-7,000 आहे. ऑर्डर वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? एकदम पावसाचा परिणाम काही प्लॉटवर झालेला काही पाऊसच नाही काही. नाही झाला? नाही. चांगला माल आहे, चांगला दर्जाचा माल आहे. एक्सपोर्टला गेलेला आहे. धन्यवाद. आओ आप इधर आइए, इधर आइए, वीडियो में आ जाइए. नमस्कार सेठ जी, नमस्ते, क्या नाम है आपका? मोहम्मद सैफ, मोहम्मद सेठ. आपका फार्म का नाम क्या है? आईएस फ्रूट कंपनी। क्या भाव मांगा आपने? ये 350 मांगा था, 311 में हुआ है। 311 में हुआ है. ठीक है. क्या लोकल के लिए ले रहे? लोकल। नमस्कार शेठ. नमस्कार. शेठ कुठून आले तुम्ही? होयगाव. जोयगाववरून आले. काय भाव मागितला? 311 दिला. 311 दिलेला. चालेल. याच्या मागचं थोडा काय दिलेला होता? याच्या मागचा 311. 311 दिला. तुमची अपेक्षा काय? काय अपेक्षा आहे आता माल पाहून? माल पाहून आहे का? समाधानी आहे? समाधानी. चला धन्यवाद. थँक्यू सर. माल काय टॉप आहे. कष्ट करावं लागत एवढं का असं कमवायला. दादा नाव सांग तुझं पहिले. ऋषिकेश शिंदे, नांदूर खुर्द. काय मागितलं कोणी काही? काय चाललंय आता 350 पर्यंत मागायचं काम. 350 पर्यंत मागितलं. हा. अपेक्षा काय आज? आज मग अपेक्षा मग 411ची आहे तशी. एकच वक्कल आहे का? एकच वक्कल एकच वक्कल आहे. माल सगळा असंच निघाल. असंच वर चढून पाहतो. मित्रांनो माल बघू शकता तुम्ही. माल नाही सुपर बघा माल बघू शकता. माल दाखवून द्या. पावडरी वगैरे व्यवस्थित चालली ना? मग ती साड पावडर चालली. म्हणून तर मला एवढा भारी आला. त्याला काय लोक काय म्हणतात, थोडे असे शेतकरी पण लावून धरायला पाहिजे. बाजार भाव नाही निश्चितच वाढणारच आहे, त्याच्यामुळे अशा राहू द्या तुम्ही. बाजार भाव पण व्यवस्थित राहू द्या. नमस्कार शेठ, बोला. 250 रुपये. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलाय दादा? मनमाड. मनमाडवरून आलाय. कोणती व्हरायटी दादा? आर्यमान. बघू शकता तुम्ही माल दादा. बघा क्वालिटी बघा मालाची, चांगली क्वालिटी एकदम एकसारखा माल आहे. दादा किती तोडा आहे? हा तिसरा डोस.
नवीन लागवड आहे. नवीन लागवड लागवड आहे. किती गाड्या लावल्यात? एक एकर आहे. 1 एकर मध्ये 15,000 गाडी. 15. आणि तिकडे काय तुमच्या इकडे पावसाचा परिणाम? हा पाऊस तर चालू आहे. मला एक सांग झाले, तुम्ही आता मनमाडवरून साधारणतः 50 ते 60 किलोमीटर इथपर्यंत आलेले आहे. तुम्हाला वाटतं चांगला बाजारभाव भेटतो या आशेने आलेले आहेत? हो. काय वाटतं तुम्हाला पिंपळगाव मार्केट बद्दल काय सांगशील तू? मार्केट चांगलं आहे. चांगलं आहे ना, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आता कुठेतरी स्टेबल होऊ राहिलं मार्केट आपलं. हो. आता तू बघू शकतो काहीतरी माग परिणाम होता की अधिकच हे वाढून जायचं, काय आवक वाढून. आवक वाढून जायची. पण आता तुला वाटतं नाही की मापात आहे? हा एकदम आवक मापात आहे. कोणी काय मागितलं का? हो मागितलं ना. काय मागितलं? 375. 375 मागितलं. 400. तुझी काय अपेक्षा आहे? 400. 400 अपेक्षा. ओके लो भैया माले ना कितनी? 40 लगाऊन 400. नाही. क्या लोकल के लिए मांगा? 11 लोकल 375 मागा. आप एक मिनट से क्या आपकी क्या लोकल की खरीदी है? बोलो. लोकल की खरीदी? लोकल खरीदारी क्या कहाँ तक आपकी खरेदी? 311 तक. 311 तक. तर आता बघा लोकल वाल्याने बघून घेतला, दादाचा माल मागितला 311 पर्यंत माल मागितलाय हा. आणि गोटेवाल्याने तुमच्याकडे 375 पर्यंत मागितला. 400ची अपेक्षा आहे. 400ची अपेक्षा. धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. बोला. नाव काय तुमचं? भास्कर दत्रक. कोणत्या गावावरून आले? एकलारा. काय मागितलं? काय मागितलं कोणी? 380 पर्यंत मागितलं. अपेक्षा काय तुमची? 401 ची अपेक्षा. अच्छा, कोणी मागितलं? गोटवाले मागितलं? कोणी मागितलं? पेजी मागितला गोटेवाले सिलिगुडीवाले सिल्लीगुडीवाले 380 पर्यंत मागितलं. 380 पर्यंत. हे बघा मित्रांनो, आपले प्रगतशील शेतकरी असे भास्कर भाऊ दात्रक दरवर्षी यांचा माल एकदम दर्जेदार असतो. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे कुठली कसरत म्हणजे आज हे करतच नाही, चुकारपणा करतच नाही. मेन म्हणजे पावडर वगैरे या त्या गोष्टी त्यांच्या वेळेवर राहतात, त्याच्यामुळे त्यांचा माल एकदम दर्जेदार प्रमाणात राहतो. बघू शकता तुम्ही मालाची क्वालिटी. कोणती व्हरायटी लावलेली तुम्ही? 2060 लावली. त्याच्यानंतर अजून काही लावलेलं आहे? आर्यमान वगैरे 108 आहे. 2-3 व्हरायटी लावली. 108 आहे ती सांगायची ना अगोदर. चालेल. धन्यवाद. तर मंडळी आज आपले काही सबस्क्रायबर भेटलेले, आपण त्यांनाच विचारूया आपली जी काय ग्राउंड रिपोर्ट असते बाजारभावाची ती कशी असते, काय असते, आपल्या चॅनल बद्दल त्यांना काय आवडतं ते आपण त्याला विचारू. नमस्कार दादा. तर आम्ही काल तिकडे नवापूर गेलो, तिथं पण आपल्या चॅनलचं बरेच जाहिरात झाली. म्हणजे ते बोलले की बुवा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो बुवा आपल्या channel वर. धन्यवाद. हे सगळं तुमचं प्रेम आहे आमच्यावर. हे एवढं कमी दिवसात तुम्ही आम्हाला सगळे प्रेम करताय. हो नमस्कार. घ्या पाऊस करून घ्या, पहिले आपण बोलूया नंतर. तेईस बोला. तुम्ही बोला. 351. लोकल में ही ले रहा है ना, उसको नहीं है। लोकल में ही पलटी होगा अपने भाई। क्या लगाने का हाँ, इससे ऊपर की मार्केट नहीं ज्यादा लोकल, इससे ऊपर की मार्केट नहीं है। ऊपर 351 इससे ऊपर की मार्केट नहीं ज्यादा, आगे भी मार्केट नहीं है ना। 351 रुपए। नमस्कार सेठ जी. नमस्कार. क्या आपका मार्का का नाम क्या है? डीएफ क्या आप लोकल के लिए ले रहे हैं? लोकल के लिए। अच्छा, जो आप हमें बताइए कि आप अभी जो माल में थोड़ी तेजी आ रही है, अभी हमें बाहर से भी एक रिपोर्ट आया था कि आगे भाव बाजार वो अच्छा है, फिर भी जो व्यापारी है वो कम भाव मांग रहे हैं. ऐसा क्या है? सच में है क्या? सच में भाव उधर है ही नहीं? नहीं, भाव उधर नहीं है। नहीं है क्या? जो हमें जो जानकारी मिली वो गलत है क्या? गलत है बिल्कुल, आगे मार्केट नहीं है लोकल की। अच्छा, फिर अभी यूपी में भी हम गाँव में 700-800 रुपए के माल लीजिए। अच्छा. भाव कब बढ़ेगा? किसान पूछ रहे हैं, आप ही बताइए. अभी कुछ भाव कुछ कह नहीं सकते। फिर भी आपको क्या लगता है? क्या लगता है तुमको, बढ़ेगा या ये रेंज रहेगा? ऐसा भाव बढ़ सकता है, बढ़ सकता है ना? हाँ, पक्का. वो जो बोल रहे कुछ किसान व्यापारी बोल रहे जो बैंगलोर का चालू है, ये चालू है, वो तो अभी बारिश आएगा उधर का माल भी, अब हमें रिपोर्ट मिले बैंगलोर का भी माल पूरा खत्म हो गया है, खत्म हो गया। तो फिर इधर तेजी तो आ गई ना थोड़ी सी? हाँ, माल कम होगा तो तेजी आएगी पक्का. पक्का। धन्यवाद. चला, तर आपण आता व्यापाऱ्यांना पण रिपोर्ट घेतली. काय बांधवांचं शेतकरी बांधवांचं म्हणणं राहतं तर तुम्ही थेट व्यापाऱ्यांना विचारत नाही की बाजार भाव का वाढत नाही, काय नाही. पण आपण ग्राउंड रिपोर्ट घेतो मित्रांनो. आपण व्यापाऱ्यांना पण विचारतो बाजार भाव का वाढत नाही.
चला तर मग आता दादालाच भेटू. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, आता तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलेले त्याच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करणारच आहोत तुमचे. आज माल किती आणलाय ते आम्हाला सांगा. आज आम्ही 120 जाळी आणली. तर आता हा पहिलाच कुडा म्हणता येईल आज. आज पहिलाच कुडा आहे हा. अरे माने. अच्छा अच्छा, पहिलं म्हणजे नवीन लागवड आहे. हो, नवीन लागवड. काय मागितलं आता 400 पर्यंत मागता येते. तुमची अपेक्षा काय? काही 450 पर्यंत आपली अपेक्षा. आणि आपले जो जुने होत आपला 2174 होता तो संपला का? ते संपत आलाय. संपत आला. किती तोडा 2174? आता म्हणजे हा 12वा तोडा आहे. 12वा तोडा आहे. म्हणजे सुरुवातीपासून चांगलं हो, लावलं. मग आता तुम्ही बघतच होते, चॅनलला पण बघत होते काय रेट जात होते. चांगलं व्यवस्थित झालं ना? 900 950. त्याच्या समाधानी ना पहिल्याची जी लागवड बरोबर, केली, हो. निश्चितच अजून भाव वाढणारच आहे. आपण एक शेतकऱ्याची एक आशा राहते, बापरे आशा, ती आशा आपण बाळगूनच ठेवायचं. कारण की शेतकऱ्याचं काम काय राहतं, बरोबर. माल पिकवणं आणि ते देणं, आणि थोडीफार अपेक्षा राहते. भाव तर भेटणारच हो आपल्याला. पण तुम्ही काय म्हणते, सर्वसामान्य लोकांचे तुम्ही एक पोशिंदा आहे. तुमचे तर मनापासून एक आमच्या तर्फे, चॅनल तर्फे आणि इतर काही व्ह्युअर्स आहे त्यांच्यातर्फे तुमचे आभार आम्ही मानणार आहे. चॅनलचं नाव पण सांगा. आपल्या चॅनलचं नाव क्या बोलती पब्लिक आहे. त्या बोलची पब्लिक चॅनलला नक्कीच फॉलो आणि लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा युट्यूब चॅनलला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं बोला चॅनल जे आहे तेच सांगता. हा, असं की बुवा रेंज कमी सांगायची, जास्त सांगायची. एकाच बाजू लावून धरत नाही. बरोबर. व्यापाऱ्यांना पण विचारता, शेतकऱ्यांना पण, दोन्ही बाजू सारखे समान धरता बुवा असं. चालेल. आणि आमचं आजो एक म्हणणं आहे, तुम्ही गाळ्यावर पण येत जा बुवा थोडं. गाळ्यावर नक्की कमी भाव नक्की धरा. नक्की नक्की. विषय काय माहिती का? हा, नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आपण 2 वाजेच्या नंतरचा बाजारभाव आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. बघू शकता आता कुठेतरी आवक यायला सुरुवात झालेली आहे. 3 लाईनी लागलेल्या आतापर्यंत, आणि जो काही बाजारभाव आहे तो तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघितलाच आहे. आणि मंडळी, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. आमची हेच तुम्हाला माफक विनंती आहे. धन्यवाद.